सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। नारायण गोविंदराव कडलग हे फुलेकालीन सत्यशोधक असून ते बहुधा पुणेकर सत्यशोधक असावेत। कालक हे 1876 साली सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते। ते सरकारी नोकरी करत सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार करीत असत, परंतु कागाळखोर अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना तक्रारी करून त्यांची महाबळेश्वर येथे बदली केली। बहुधा याच कारणावरून त्यांनी सत्यशोधक समाजाला ₹1.5 दिलेला निधी त्यांचे बंधू हरी गोविंदराव कडलग यांच्या नावे जमा केला असावा। संदर्भ: महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक यदी फडके। कडू पाटील BP, जन्म 28 ऑक्टोबर 1921, मृत्यू 19 जानेवारी 2017। कम्युनिस्ट आणि सत्यशोधक मतांचा समन्वय चालून डाव्या चळवळीत कार्यरत असणारे सत्यशोधक PB कडू पाटील यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1923 रोजी मौजे, सातरळ तालुका, राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे झाला। BA LLB झाल्यावर ते राहुरी येथे वकिली करू लागले, प्रचार आणि प्रसारही करू लागले। दरम्यान स्वातंत्र्य बनवलीत सक्रिय सहभाग घेतल्यानं त्यांना 1943 ते 44 साली कारावासही मोगावा लागला। प्रकरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि काही वर्षे त्यांनी अध्यक्षपदही भूषविलं। 1972 ते 1978 या कालखंडात राहुरी मतदारसंघाचे आमदारही राहिले। रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे ते पदाधिकारी राहिलेत। दरम्यान 1990 माश्रमानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतही सक्रिय झाले। पुढे ते 13 व 14 मार्च 1999 रोजी मौजे, तरवडी तालुका, नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे आले। अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कडू पाटीलच होते। तमेव दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्यावरील पंचांचे प्रकाशनही त्यांनी तरवादी येथे देऊन बेले। कडू पाटील येथे हे अनेक सत्यशोधक बैठकांनाही उपस्थित राहत। नागपूरकर सत्यशोधक प्राध्यापक जयमिनी कडू यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात 2 नोव्हेंबर 1952 रोजी झाला। प्राध्यापक जयमिनी कडू हे मूळ मौजे, तुळजापूर तालुका, मोर्शी, जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक होत। जयमिनीचे वडील भाऊराव कडू हे शिक्षक होते। तुकडोजी महाराज हे भाऊराव कहूनचे मित्र होते। प्राध्यापक जयमिनी कडू यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात झालं। पुढे त्यांनी MA हिंदी मराठी, MPhil मराठी, BJ आदी अभ्यासक्रमांचं विश्वक्षण पूर्ण केलं। पुढे इसवी सन 1974 ला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। इसवी सन 1976 साली ते नागपुरात वास्तव्यास आले। येऊन ते सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात, साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी झाले। ते अधिवेशन, साहित्य संमेलनातून चौफेर सत्यशोधकी विचार मांडत असतात। मुंबई येथील 29व्या सत्यशोधकी अधिवेशनात नामदार मधुकरराव चौधरी व तत्कालीन सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष रणधीर अण्णा यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं। प्राध्यापक जयमिनी कडू यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत। त्यापैकी सत्यशोधक विचारसूत्र, ब्राह्मणवाद, OBC दशा आणि दिश्य, मला समजलेले आंबेडकर व फुले आंबेडकर वादाची मूलतत्वे आदी ग्रंथ सत्यशोधक मताचे प्रतिपादन करणारे ग्रंथ आहेत।